तो सकाळ सकाळ आपली सुरुवात झाली आहे स्वामींच्या दर्शनाने. आज वार आहे शुक्रवार. गुरुवार होता काल, पण आम्हाला यायला मिळालं नाही म्हणून म्हटलं आज जाऊया. सो आत्ता आपण आलो आहे परेल वर्कशॉपला. हे आहे परेल वर्कशॉप, जिथे लवकरच गणपती बाप्पांची मूर्ती घडवण्याचं काम चालू होणार आहे. आणि हे वर्कशॉप आहे आपल्या कुणालदादा पाटील यांचं आणि सिद्धेश दिघोळे. त्याच्या बाजूलाच हे आहे मठ, जे नवनिर्वाचित प्रस्थापित केलेलं आहे. नवनिर्वाचित नाही म्हणता येणार, तरी बराच वेळ झाला ना का आता. ओके ओके ओके. श्री स्वामी समर्थ. दर्शन घेऊन आपण आता आलो विराचं फुल स्टॉप खरेदी करायला. बॉटल घेतलेली आहे, टिपिंग घेतलं आहे. आता काय बघतेस? आणि ते मॅग्नेट वाले मेटलचे. हो मॅडम ना आमच्या काढता आलं पाहिजे. हा एक सेकंड, ते रेनकोट पण आलं आहे. ये पतला नहीं, इससे थोड़ा डब्बे वाला ऐसा खोलायचं है बॉटल में डालती है. ऑफिशियली तर आपण आज सुट्टी घेतलेली, पण नेहमीप्रमाणे आपण उशीर झाला आहे. आपल्याला का उशीर झाला आहे तर विराचं बरंचसं स्कूलचं स्टफ घ्यायचं होतं, कारण मंडेपासून स्कूल चालू होते. आणि त्यात माझे जे मित्र माझ्यासोबत येणार होते ते सकाळी लवकर गेले, म्हणजे 9:30 वाजता. आम्ही 1:30ला जायचं ठरवलेलं, बट फ्रायडे आहे त्याच्यामुळे रिसॉर्ट्स खाली आहे, त्याच्यामुळे ते सकाळी लवकर गेले आणि मला एकट्याला ठेवलं. आता माझ्यासोबत रोहन आहे आणि जितू आहे, सो आपल्याला ते पुढे भेटतीलच. पण मला खूप घाई झालेली आहे, कारण आपली 1:30ची ट्रेन होती, ती तर आपल्याला भेटू शकत नाही. तो आपण 1:47ची ट्रेन पकडून कर्जत गाठणार आहोत. कुठे चाललो आहे फायनल डेस्टिनेशन मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आधी ट्रेन गाठली. भागो 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 भागो. अरे यार छत्रपती संभाजीनगर प्लॅटफॉर्म क्रमांक 10. तुला मी फर्स्ट क्लासच्या इथं उभा राहिला, लेडीज डब्याच्या इथं उभा आहे. तर दाखव तिकीट कुठली आहे, दाखव दाखव. रॉयल ट्रीटमेंट आहे ती. याचा रिइम्बर्समेंट मिळणार आहे का आपल्याला? एसी हा कर्जतला बागचाने ठेवली एसी. गपरा जीपे करतो भाई, मोठी माणसं झाली. मला एक कोल्ड्रिंकची बॉटल आहे. कुठली बदलावर आहे ना? अरे नाही आहे, मी पूर्ण प्लॅटफॉर्म शोधून आलो, कुठेच नाही आहे. त्या साईडला आहे ते बघ. नको नको, आहे पाणी माझ्याकडे. मी जेवलो पण नाही आहे. तिकीट कोणी काढली? तिकीट ते बसायला माझ्यासाठी एवढी अडवली असतं. आपण ठेवू शकतो असं. नावाला होते काय, कॅमेरा चालू केल्यावर गप्प. चल ट्रेन तर मिळाली. कोणाचा फोन होता? ऑफिस मधून होता? सांग तरी भावा. हे तरी पकडण्याचं हे तरी हे पकड. नाही ठेवायचं. नको नको एवढं नको करू. दिसला पाहिजे ना तू पण. कॅमेऱ्याच्या मागे राहणारा हिरो नको. हा कधी याने फर्स्ट क्लासने प्रवास नाही केलेला बोलला मला. म्हटलं याला प्रवास करूया. काढायची ना फर्स्ट क्लास मध्ये पण पंक्तीत असतात. हे बीएमसी मध्ये काम करतात ना, याचे हे परिणाम आहे. याला कशाला बोलवलं आपल्याला? याला कशाला आपल्या बरोबर? जाऊ दे आता, काय कधीतरी आपल्याला कामाला आहे. आता तिकीट काढून बोलवलं तू? अरे ह्याला म्हटलं तिकीट काढून उभा राह, माझे कष्ट वाचव. येतोच ना तिकीट काढून दे मध्ये. ती पण मी काढायची. त्याला म्हटलं कोल्ड्रिंक घे, मला त्या साईडला ट्रेनचा जाऊ दिलं नाही. आता दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहेत ना, मी म्हटलं तिथून नको नको नको. मला पप्पा आठवले, ते एस टी मध्ये कधी चढले ना, खाली उतरले की मी बोलायचं नको नको एस टी सुटेल. असला प्रकार केला. फायनली 2 तासाचा प्रवास करून दीड तासाचा प्रवास करून आपण पोहोचलोय कर्जत स्टेशनला. आणि जेवण गरम गरम. हे नको, चल बाहेर बघूया.
कर्जतचा वडापाव खायचा भाई, तुला माहित नाही काय रोहन? हो खायला तर पाहिजे, सध्या भूक लागलेली आहे. आपण 1.5-2 तासाचा प्रवास करून आलेलो आहे. उपाशी आलोय. चिकन खाऊन आलेल्या माणसाने तरी बोलू नये. तुझ्यासाठी तिकीट काढली, माझ्यासाठी तू खायला घे आता. चल. वडापाव चिकन सोडून आलोय आम्ही. शिव्या देतो, शिव्या अलाव नाही. सांग. मच्छी सोडून आलाय ना तू? आपल्या बायका बघतात, शिव्या अलाव नाही. त्या फक्त वहिनीला मी सॉरी देणार. बोलतो. फक्त मी देणार. तू दे. पण ह्याने बोलवलं आपल्याला शुक्रवारी, अर्धा दिवस सुट्टी टाकून आपण आलोय. मी चिकन सोडून आलोय आणि तू काय मच्छी सोडून आलाय की नाही सांग त्याला. येस. आणि वरून तो वडापावचं सांगतो. तो आता आम्हाला जितू, रोहन आणि मी आहे. आमच्यासोबत कोण जॉईन होते? स्वप्नील कदम. स्वप्नील मस्कर तिकडे पडला असेल डेड बॉडी सारखा, सकाळीच गेलेले. त्यांची आम्ही जाऊन वाजवणार आहे. 1:30 वाजता आमच्यासोबत निघणार होते, 9 वाजताच गेलेत आम्हाला सोडून. त्याच्यामुळे आम्ही संसारात वाली माणसं आहेत ना. ह्याला आत्ताच मूल झालंय. हा सॉरी, प्रेमच्या बसायला पण बाची झाली आहे. हा बाची झाली आहे. आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे युजल, मी कधीच वेळेवर नसतो. आधीच वाची झाली. पण जे 2 लोक मला शिव्या घालतात त्यांच्यासोबतच मी आलेलो, म्हणजे बोलायला चान्स नाही द्यायचा. पण चलो चलो चलो, आता काय बोलू नको. चल. उतरून आम्ही जस्ट वडापाव खाल्ला आणि इथे बार्गेनिंग चालू आहे आमची ऑटोवाल्यासोबत. जेणेकरून आमचा अजून एक मेंबर येतोय, तो थोडं बार्गेनिंग करू. 150 रुपये कमी झाले तरी खूप झाले. तो वडापाव नक्की खा, कर्जत स्टेशनच्या बाहेरच आहे. भारी होता. 5,000 नाही. ठीक आहे, मी पण काय जास्त नाही बोललो. 50 ना? 50साठी काय एवढं बोल. चालेल चालेल. चल. 50 नाही, 3.5 आणि बोलत 300 नाही. तर तू व्हिडिओ काढतो. आपला माणूस आला त्याला, हा पोलीसवाला आहे. ह्याच्याकडून घ्या. हा. 50 रुपये जास्त घेत आहे. तू माल आणलायस का सांगायचं? त्याच्या समोरच आहे ते बघ. कळलं? येऊ नको नाही तर तो आता आम्ही परत एकदा थांबलो वडापाव घ्यायला. खरंच कुठला वडापाव रे? खोत वडेवाली. आणि इथे विठ्ठलाची मूर्ती आहे, विठ्ठलाचं मंदिर. आणि ह्या लाईनला आज शुक्रवार आहे म्हणून ट्रॅफिक नाही. ए जितू, खातोय वडापाव? तू खातोय का? तू गाडी नको चालू आपण, नाही तर आम्ही परत जातो. तो वडे गरम गरम होत आहेत. आणि हा एकदा ब्रिज क्रॉस केला की आम्ही लवकर जाऊ. अदरवाईज इथे ट्रॅफिक लागलं तर बेकार ट्रॅफिक लागेल. आणि विठ्ठलाची मूर्ती आहे तिथे, मला दाखवता नाही येते इथे. पण बघू नंतर पुन्हा कधीतरी दाखवेल, नाही तर माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघा. तिला आम्हाला जॉईन दे. स्वप्नील आलास कसा सांग जरा बरं. आम्ही कसे आलो? आपण बायका पकडून आणि फर्स्ट क्लास कोच मध्ये फर्स्ट क्लास सर्व्हिस घेतली. येस, फर्स्ट क्लास सर्व्हिस. हा कधी बसला नव्हता, ह्याला आम्ही एक्सपिरियन्स दिला. आणि ते पण भारी सीट, एकदम नरम सीट होती. तुम्हाला ना जेवढं बोलायला देईल ना तेवढंच बोला, जास्त अतिचं नाही बोलायचं. व्ह्यू एकदम चांगला होता. फुकट प्रवास झाला. काय ते 130 रुपये माझ्याकडून वडेपाव करून कव्हर करतोय तुम्हाला. नाही, 120 बियर येईल त्याच्यात एक. फुकट प्रवास नव्हता, पण सुखकारक प्रवास होता. बियर मी नाही पिता, जे माझ्यासाठी नको, हे जे बाकीचे आहेत ना हे त्यांच्यासाठी. गाडी तेरा भाई चलाएगा. बैठो. किधर जाना है बोलो सिर्फ. ड्रीमलँड. ए न्यूझीलंड. भाई डायरेक्ट कुठे गेला रे तू? अजून 3 सीटर मला जाऊया काय? नाही चावी ना. चावी तर नाही, बघ तू बाजूला काय ते. अगदी 10-15 मिनिटाचा प्रवास करून आपण आपल्या रिसॉर्टला पोहोचलोय. आणि इथे आपली रात्री टुर्नामेंट असेल, खरोखरची टुर्नामेंट. बाकीचे पेवतायत. तुमचे उघडे नागडे फोटो गेलेले चालतील ना? चल ठेवून एक ना साऊथ आफ्रिकेवरून माणूस मागवला. टेम्बा बाउमा. तो आम्ही चेंज करून चाललोय पूलमध्ये, कारण उजेड आहे त्याच्या निमित्ताने थोडेसे फोटो वगैरे तरी काढता येईल. हेच कारण होतं लवकर यायचं. चलो. चष्मा शिवाय आपण चालत नाही रे.
बॉडी दाखव. सो आम्ही आमचं कॉस्ट्युम घालून चाललेलो आहे स्विमिंग पूलमध्ये. वाजले 5:30 वाजले, त्याच्यामुळे बराचसा उजेड आहे. थोडंफार पूलमध्ये जाऊ, चिल करू, फोटो वगैरे काढू आपल्या मित्रांसोबत आणि देन बघू अजून पुढे पुढे काय काय करायचं. चलो लेट्स गो. पूल सेशन झालं आणि पूल सेशन एकाच बॅडमिंटन चालू आहे आणि एकाच कोर्ट मध्ये ए लवड्यांनो तिकडे जा तिकडे जा नाही तर काय हा येडे. सो थोडासा चहा पाणीचा कार्यक्रम चालू आहे. चहा पाणी झाल्यानंतर पुन्हा आपण पूलमध्ये जाऊ आणि मजा घेऊया. आपलं ऑक्शन पण होणार आहे. ऑक्शन नंतर आपल्या रात्री क्रिकेट मॅचेस होतील आणि हा काही पूल आहे. सो मजा आहे. आमच्याशिवाय इथे कोणीच नाहीये आणि हा खास माणूस बँगलोरवरून आलेला आहे. हे बँगलोरवरून आलास ना? बस भावा बस. हे यांना चहा घरी मिळत नाही. चहा घरी मिळत नाही यांना चहा. हॅलो अरे बाबा पाडू नका ना यार. मला लावतोय. अरे भडव्यानो ए चहा आहे ती ए. मला भेंच कोण पकडलाच आहे रे. शिव्या देऊ नका रे. हे बरोबर कुठे आहे? बरोबर बाबड्या जाऊ दे रे. तुम्हाला हा डच हे तो अमुक दुसरी घे ना. एवढं काय करू शकत नाही तर काय दर रे. घे सो आता इथे आपलं ऑप्शन चालू आहे आणि ह्याच्यात हर्ष, रोहन, प्रेम आणि मी स्वतः ओनर आहे आणि बाकीचे ह्या प्लेअरला विकत घेणार आहोत आम्ही आणि त्याच्यानंतर आपलं रात्रभर क्रिकेट चालू होणार आहे टर्फवर. 600, 500, 400 आणि 300 आहे. ओके, पैसा वाहून जर तुमच्या पर्समध्ये नसेल तर तुम्हाला बॅलन्स प्लेअर जे होते ते त्यानुसार बिल करा. आता इथे रूल सांगितले गेले आहेत आणि आपल्याकडे प्लेअरची लिस्ट इथे आलेली आहे. कोण किती प्लेअर आहेत आपल्याकडे. सो याच्यात 4 टीम बनवायच्या आपल्याला 6 जणांच्या आणि टोटल पर्स आपले 50,000. 600 रुपयापासून मेहंदी. ओके 6 प्लेअर आहेत, 5 जण. 20-200 प्रेम चोपडा. आम्ही दायला हाकू नको. 20-500 ओपन 20-500 आणि आपल्या ऑप्शनचा लिमिट आहे का? लिमिटचा जवळ आला. काय झालं लिमिट? चला 20-200 20-500 20-500 20-500 दोन विशाल. उधार जा उधार. मस्त बघता वाटायला पैसे भेटते. तो आपली टीम झालेली आहे पूर्ण. आपल्या टीम मध्ये हे लोक आहेत माझ्या बाजूला बसलेले आणि बाकीचे टीम मेंबर अजून वेट करतायत त्यांची टीम बनवायला. सो आपली टीम प्रॉपर झाली. आपल्या टीम मध्ये स्ट्रॉबेरी म्हणजे निल्या, शुभम, आर्यन, मी, विनोद आणि 6 नितेश. 6 जणांची टीम आहे. 4 टीम आहेत.
नरेश 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 दादा टिप्पे प्लेअरची मारामारी चालू आहे. ओढावला की मागणार. हे कॅप्टन कोण आहे? थांब, समोरासमोर समोरासमोर. जिंकेल तो दोघांपैकी एक मागे. हे मटक्या पार्टी पाहिजे. ए थांब थांब, ए उडव, ए उडव. काय काय हे काय करायचा गेम ए उडव, ए अमित उडव, अमित उडव. तुलाही माहिती. टॉस उडाला आहे राहुलची आज. थांब 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 थांब. चापा चापा. ए खंबा लागू, खंबा लागू. ओ माय गॉड. डिस्कस करूया सगळ्या player. माग रे बाबा शुभम. भावाला मागितलं, भावाला मागितलं. ए हे चुकीचं आहे. नाही नाही बॉलिंगला प्रॉब्लेम. नाही नाही, हे चुकीचं. भावाला मागतोय तो. ठीक आहे. नाही नाही, हे नाही, फॅमिली मध्ये नाही, फॅमिली मॅटर आणायचे नाही मध्ये. नाही नाही, सॉरी. नाही नाही, फॅमिली मॅटर नाही. नाही नाही नाही, सांग ना काही बोललो ना शुभम मस्कर. नाही नाही, फॅमिली वाले एकत्र नाही पाहिजे. फॅमिली तीन करी run. हे तीन करी run टाकून दिला. त्याला दारू पदरे. त्यांच्यातले बॉलर आहेत ना, तिन्ही खतरनाक आहेत. अरे अरे यार हा विशाल नाही ऐकला. म्हणजे हे ऍक्टिंग बंद करा. मैदान गेलं ना, पुढे काय करणार आपण? म्हणजे विशालची आणि आपली टीम फायनल जर आली तर विशाल आपल्याला टफ जाईल. हे भाई विशाल आम्हाला काय पॉझिटिव्ह आहे तू. आपली टीम फायनल झालेलं असं तुला वाटतंय आता मोठी. हे बघ, आत्ताच मांडवली करते. आपल्याला काय मिळणार आहे? पण मजा करणार. काहीच नाही, जो ते बोला ते पण तुझ्या इथे आहे. बंद, नो ऑप्शन. आता बघा, कोणाची बायको नंतर मग विचारेल हे असं काय, असले काय blog. सगळं पोस्ट नसतं करायचं. मी नाही नाही, मी करणार. व्ह्यूज वाढायला तू प्रणित नाही नाही, सॉरी. फेस ब्लर कर आणि मग टाक. नाही नाही, कशाला फेसबुक स्वतःच्या केलं पाहिजे. स्वतःच्या मोबाईलने स्वतःच्या बायकोला सांगतो की ही माझ्या बाजूला बसली आहे, तेव्हा काय होतं? थांब मागे हो. मी नव्हतो इथे ऐकताना. कुत्र्या, ट्रेन मध्ये येताना आमच्या तिघांमध्ये एक मुलगी बसलेली. चला चला मित्रांनो. हे असं पण माझ्या बायकोला सांगणार होते, त्याच्या आधी मी सांगून मोकळा झालो. चला चला, आता सगळे सभ्य झाले. सगळे सभ्य झाले. आता सगळे सभ्य झाले. सॉरी, माझ्याकडे शूज बीज नाही. प्रोफेशनल लोकांकडे शूज आहेत. सो आपण आता मॅच खेळूया, बघूया कोण जिंकते आज. हे मी ऐकतोय यार, मी तुमच्या टीम मध्ये नाहीये. सो आता आमचा कॅप्टन बघू कोण ठरवायचा. मीच होणार आहे. तू राहणार? मी त्या टीम मध्ये. हा ना, माझ्याकडे तुला देतो पैसे. पैसे किती? पैसे तू बोलशील तेवढे देईन. येतो मी. आणि भाव आमचा बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे आजकाल तो फार व्यस्त असतो घरच्या कामात. नुकतंच लग्न झालंय, नुकताच संसार. 2 वर्ष झाली तरी लाज नाही वाटत तरी बोलता ह्याला. तरी मी बरा आहे, कधीतरी जातो मग. तो अशा प्रकारे आम्ही पहिली मॅच जिंकलो. हे कोण जिंकला पहिली मॅच? आपण. हा, खेळले कोण? हा कॅप्टन. कॅप्टनचा थोडा दाखवा. कॅप्टन हा आमचा कॅप्टन आहे. हा 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 आमचा कॅप्टन आहे. आणि आता टीमचा कॅप्टन कोण आहे? कदम. कुठे आहे कदम? हा, तो कीपिंग करतोय, तो कॅप्टन आहे आमचा. आणि ओनर कोण आहे? हा हा रोहन टिप्पे. ओनर. येस, हाय. चलो. सो आता आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे. दुसरी मॅच चालू आहे. पहिली मॅच 1 रनने जिंकलेलो आहे. दणदणीत विजय केलेला आहे. ओ सिंगल सिंगल. वेल बॉल बॉय. ए तू ओनर पण नाही, कॅप्टन पण नाही. तोंड बंद ठेव. मी होतो, टाकला असता, अडला असता. ह्याला विश्वास नाही. कम ऑन राहुल, कम ऑन बॉय, कम ऑन. घे 2 घे. अरुण कडे बॉल आहे. 4 बॉल.
शाबाश. नाही 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 लागला. बॅड लक तांबड्या बँकला. बॉल 2 हवे. 10 बॉल 2. हे मध्ये बिथे यायचं ना अंपायर. शूटिंग करतोय हे इम्पॉर्टंट आहे. 2 ना झाले. वेल प्लेड. सो फायनली जितूची टीम जिंकलेली आहे. ए जेवायला. ए रोहन आई जोड तू इथे. शिव्या अरे भाई तो एक नंबर मित्र. अरे शिव्या. बॅटिंग तो चला आता आमचा 2 मॅच झालेल्या. एक आम्ही जिंकलोय आणि दुसरी मॅच रोहन जिंकलाय. म्हणजे रोहन ओनर आहे ती टीम. चलो आता जेवून घेऊया. वेल प्लेड बॉयज. वेल प्लेड मटक्या. चला रे जेवायला. जाने बार आ गया. मटक्याला डान्स मटक्या. जा विनोद जा. स्वप्नील मार. ओ कॅच. ओ माय गॉड. धाव. हर्ष स्टंप जवळ उभा राहा. हर्ष स्टंप जवळ जा तू. पाठी नको जाऊ. गाला मार. गाला रोनाल्डोची शपथ आहे. गाला एक तरी 4 हवा आहे. गाला मारणार आता. गाला रोनाल्डोची शपथ आहे. मार. शाबाश. अरे बॉल मागे गेला की धावत. अरे चुत्या आम्ही तिकडे मारतो पाहिजे. मला माहित नाही. ए हर्ष सिंपल बॉल टाक प्लीज. 7च आहे. रन कुठे आला? हर्षला 1 पण नाही ना रन. 7च झाला. 7च आहे. ये इकडे बाहेर आहे. अरे आहे ह्याला काय कामाचं नाही. चिकन काढून घ्यायचं. नॉनव्हेज नाही. 3,000 त्याला दे आत्ताच्या आत्ता कॅश. 300 रुपये होते. नाही म्हणणार. सकाळचे 4:30 वाजले तरी आमची मुलं क्रिकेट खेळतात. सो आपली टीम आता बाहेर गेली. आपण पहिल्या 2च मॅच जिंकलो. त्याच्यानंतर आपण 4 मॅच हरलेलो आहे. सो आता निवांत आपण पूलमध्ये आलेलो आहे. बाकीचे जण खेळत आहेत. 3 टीम आता इन आहेत. आपली 4थी टीम बाहेर गेलेली आणि ॲक्सेप्टेड. हार ॲक्सेप्ट केली आहे आम्ही. कारण आम्ही खेळलोच खूप बेकार पद्धतीने. मी स्वतः पहिल्या 2 मॅचला चाललो. त्याच्यानंतर मी अजिबात चाललो नाही. ठीक आहे, नो वरीज. हार अँड जी आपलीच माणसं जिंकत आहेत कोणतरी, त्याला मला काही गम नाही आहे. थोड्या वेळाने सेलिब्रेशन वगैरे होईलच. तोपर्यंत आपण चिल करूया पूलमध्ये. बाकीचे जण खेळत आहेत. मला थकायला झालं खूप.
रात्रभर खेळणं आणि तसं बघायला गेलं तर गरमी इतकी होते ना खेळून खेळून बेकार बेकार. चलो थोड्या वेळाने भेटूया आपण. भाव जिंकला आमचा सकाळी 7 वाजता. जिंकून दिली मॅच आई जवली. कोण कोण जिंकलाय कोण कोण जिंकलाय कडा. ए पैसे घे याच्याकडून खंब्याचे पैसे घे खंब्याचे पैसे घे. ए खंब्याचे पैसे दे ना. ए घाला अरे कोण खाणार नाही. कोणाची टीम जिंकली. ओनर कोण आहे. ओनर कोण आहे. प्रेम प्रेम प्रेमची टीम जिंकली. ए प्रेम इकडे 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 इकडे. आम्ही 2 कॅच पडले त्याने 2 स्कोर पडले. मागाशी पण त्यांना मी जिंकून दिला माहिती एक बॉल 2ची. कसं वाटतंय जिंकून. कसं वाटतंय जिंकून. कसं वाटतंय जिंकून